कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत मनसेचा शिंदेंच्या शिवसेनेला पाठिंबा, 53 नगरसेवकांसह केडीएमसीत शिंदेंच्या सेनेचा गट स्थापन। मुंबई केडीएमसीत महायुतीचा महापौर बसणार, विकासासाठी राजू पाटलांनी समर्थन दिलं, ठाकरेंची सेना सोबत आली तरी स्वागत, श्रीकांत शिंदेंचं वक्तव्य। कल्याण डोंबिवलीमध्ये स्थानिक नेतृत्वाला अधिकार दिले, तिथली राजकीय परिस्थिती पाहून स्थानिक नेतृत्वाने निर्णय घेतला असेल, संदीप देशपांडेंची प्रतिक्रिया। केडीएमसी मध्ये महायुती म्हणूनच सत्ता स्थापन करू, प्रवीण दरेकरांकडून स्पष्ट, तर उद्धव ठाकरे ही कार्यकर्त्यांसाठी नॉट रिचेबल असतात, नॉट रिचेबल नगरसेवकांवरून दरेकरांची टीका। केडीएमसी मध्ये महायुतीचं सरकार येणार, मनसेनं महायुतीला पाठिंबा दिल्यानं स्वागत, विधानसभेलाही आम्ही मनसे सोबत होतो, नवनाथ बन यांचं विधान। श्रीकांत शिंदेंनी सांगितलं, मात्र मनसेनं जाहीर केल्यानंतरच पाठिंबा दिल्याचं स्पष्ट होईल, अंबादास दानवेंचं वक्तव्य। माजी आमदार राजू पाटील, श्रीकांत शिंदे, नरेश म्हस्के यांच्यात कोकण भवनमध्ये एकाच केबिनमध्ये चर्चा, कोकण भवनातील भेटीनंतर कल्याण डोंबिवलीतील मनसेचा शिवसेनेला पाठिंबा। केडीएमसी ठाकरेंच्या शिवसेनेचे एकूण 4 नगरसेवक फुटीच्या मार्गावर, शिंदेंच्या शिवसेनेकडे 2 आणि 2 नगरसेवक मनसेच्या गोटात जाणार, 11 नगरसेवकांपैकी ठाकरेंकडे केवळ 7 नगरसेवक राहण्याची शक्यता। गट बनवण्यासाठी उपस्थित न राहणाऱ्यांवर अपात्रतेची कारवाई, केडीएमसीतील नॉट रिचेबल नगरसेवकांवरून संजय राऊतांचा थेट इशारा। कोण कुणाच्या संपर्कात हे कोडं सांगणं कठीण, संजय शिरसाट यांचं वक्तव्य। केडीएमसी महापालिकेत शिंदेंच्या शिवसेनेचा महापौर बसेल, संजय शिरसाट यांना विश्वास। महापौर पदासाठी प्रयत्न सुरू आहेत, सुरूच राहतील, ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांचं विधान। ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्यांकडून महायुतीत वाद लावण्याचे प्रयत्न, शिंदेंच्या शिवसेनेचे नेते राहुल शेवाळे यांचा आरोप, शिंदेंच्या शिवसेनेच्या स्ट्राईक रेटवरून शेवाळेंचं स्पष्टीकरण। राष्ट्रवादी एकत्र येऊ शकते तर दोन्ही शिवसेना का एकत्र येऊ शकत नाहीत, दोन्ही शिवसेना एकत्र आल्या तर महाराष्ट्रातील शिवसैनिकांना आनंदच होईल, ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय जाधव यांचं वक्तव्य। मुंबई महापालिकेत सत्ता स्थापनेसाठी भाजप आणि शिवसेनेत वाटाघाटी तेजीत, भाजप 5 वर्षे महापौरपद स्वतःकडे ठेवण्यावर कायम, मुंबईत भाजपला पाठिंब्याच्या बदल्यात नाशिकमध्ये सेनेला सत्तेत वाटा, सूत्रांची माहिती। मुंबईच्या महापौर पदासाठी काल रात्री दिल्लीत झाली खलबत, राज्यातील भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांची काल रात्री उशिरा बैठक, राहुल शेवाळे, अमित साटम यांच्यात प्राथमिक चर्चा। मुंबईतील महापौर पदासाठी शिंदेंना कोणी विचारत नाही, शिंदेंना दिल्लीत गुजरात्यांच्या पायाशी बसावं लागतंय, यापेक्षा अपमानास्पद काहीच नाही, संजय राऊतांची उपमुख्यमंत्री शिंदेंवर टीका। ठाकरेंच्या शिवसेनेचे नगरसेवक थोड्याच वेळात कोकण भवनला जाणार, ठाकरेंचे 65 नगरसेवक आज गट नोंदणी करणार, 65 नगरसेवक गट नोंदणीसाठी कोकण भवनला जाणार। महानगरपालिकेच्या निकालानंतर नवी मुंबईच्या घणसोलीत वादग्रस्त बॅनर झळकले, ठाकरेंशी गद्दारी केली, त्यांना जनता कधीच माफ करणार नाही, बॅनरवर उल्लेख। माहीम प्रभादेवीमधील पराभवानंतर शिंदेंची शिवसेना आणि भाजपमधील वाद चिघळला, निवडणूक काळात प्रिया सळवणकरांना पाडण्यासाठी भाजपनं जाणीवपूर्वक मेसेज फिरवल्याचा शिंदेंच्या कार्यकर्त्यांचा दावा, शिंदेंच्या कार्यकर्त्यांविरोधात भाजप तक्रार दाखल करणार। भाजप पदाधिकारी अक्षता तेंडुलकरांनी सळवणकरांचे आरोप फेटाळले, सळवणकरांच्या प्रचारात फक्त भाजप कार्यकर्ते दिसत होते, आता त्यांच्या घरी भांडी घासायची का, तेंडुलकरांचा संतप्त सवाल, हरल्यानंतर सळवणकरांकडून खापर फोडण्याचा प्रयत्न होत असल्याचं हे वक्तव्य। सळवणकरांचा रोख भाजपकडे नसून काही व्यक्तींकडे, मीडियासमोर असं बोलणं टाळलं पाहिजे, सळवणकरांनी चिंता व्यक्त केल्या, विषयाची सत्यता तपासू, अमित साटम यांची प्रतिक्रिया। सळवणकर बालिश म्हणून बडबडत आहेत, लोक तुम्हाला कंटाळली, त्यामुळे तुमचं साम्राज्य उद्ध्वस्त झालंय, आमदार महेश सावंतांची सदा सळवणकर यांच्यावर टीका। समाधान सळवणकरांनी कधी हार पाहिली नाही म्हणूनच त्यांना त्रास होतोय।
संतोष धुरींची टीका। काँग्रेसच्या आमच्याच एका नेत्यानं नगरसेवक उचलून नेले, 2 गट करून काँग्रेसच विभाजन करतय। प्रतिभा धानोरकरांचा आरोप, तर खासदार झाले म्हणून जिल्ह्याचे मालक झाला नाहीत, खासदारांना देखील कार्यकर्ते सांभाळावे लागतात, वडेट्टीवारांचं प्रत्युत्तर। खासदार झालात म्हणून जिल्ह्याचे मालक झाला नाहीत, मी कोणाकडेही गेलो नाही, स्वतःकडे नगरसेवक आलेत, वडेट्टीवारांचं धानोरकरांना प्रत्युत्तर। चंद्रपुरात काँग्रेसचे 10 नगरसेवक भाजपच्या संपर्कात, 2 काँग्रेस नेत्यांच्या भांडणामुळे अनेक नगरसेवक संपर्कात, जोरगेवार यांची माहिती। धानोरकरांचे वडेट्टीवारांवरील आरोप योग्य, वडेट्टीवार धानोरकरांच्या मतदारसंघात ढवळाढवळ करतायत, जोरगेवार यांची टीका। मंत्री तानाजी सावंतांचे बंधू शिवाजीराव सावंतांचा भाजपमध्ये प्रवेश, तानाजी सावंतांच्या पुतण्याचाही भाजपमध्ये प्रवेश। तानाजी सावंतांच्या पुतण्याला सोलापूरच्या मानेगावरमधून उमेदवारी। भाजप शिवसेनेची युती मुंबईला नाही तर दिल्लीत झालीय, भाजप आता मित्रपक्षांना संपवायला निघालाय, हर्षवर्धन सपकाळांचा निशाणा, तर मुख्यमंत्र्यांच्या दावोस दौऱ्यावरही टीका। भाजपनं महाराष्ट्राच्या राजकारणाचा चुथडा केलाय, एमआयएम पक्षामुळेच काँग्रेसला राज्यात फटका बसला, बाळासाहेब थोरातांचं वक्तव्य। भाजप एकनाथ शिंदे अजित पवारांचा गेम करणार हे आधीच बोललो होतो, भाजप शिवसेनेतील रस्सीखेचावर नाना पटोलेंची टीका, तर पटोलेंचा गेम कुणी केला ते त्यांनी सांगावं, पटोलेंच्या वक्तव्याला मंत्री संजय शिरसाटांचं प्रत्युत्तर। दावोसमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा डंका, वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये पहिल्याच दिवशी 15 लाख कोटींचे करार, महाराष्ट्रात रेकॉर्ड ब्रेक गुंतवणुकीसाठी विविध कंपन्यांसोबत करार। मुख्यमंत्र्यांची दावोसला पिकनिक सुरू, दावोसमधील परिषद हास्यास्पद असल्याची संजय राऊतांची टीका, दावोसला फेऱ्या मारून खरंच गुंतवणूक येते का, राऊतांचा सवाल। दावोस म्हणजे अलिबाग नाही, अलिबागच्या बंगल्यात जाऊन कोण पिकनिक करतं हे महाराष्ट्राला माहिती, नवनाथ बन यांची टीका, संजय राऊतांनी आम्हाला बोलायला लावू नये, नवनाथ बन यांचा हल्लाबोल। रायगडमध्ये शिंदेंच्या शिवसेनेला मोठा धक्का, मिलिंद देशमुख आणि रवींद्र देशमुखांचा भाजपमध्ये प्रवेश, खासदार धैर्यशील पाटील यांच्या उपस्थितीत केला प्रवेश। जिल्हा परिषदांबाबत आज सुप्रीम कोर्टात सुनावणी, आरक्षणाची मर्यादा ओलांडलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीबाबत कोर्ट काय निर्णय देणार याकडे लक्ष। राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस, 27 जानेवारीपर्यंत अर्ज मागे घेता येणार, तर 5 फेब्रुवारीला मतदान आणि 7 फेब्रुवारीला मतमोजणी। लातूरमध्ये जिल्हा परिषदेच्या 59 आणि पंचायत समितीच्या 118 जागांसाठी उमेदवारी अर्ज दाखल, तहसील कार्यालयात अर्ज दाखल करण्यासाठी इच्छुकांची मोठी गर्दी। मावळमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढणार, अजित पवारांची राष्ट्रवादी आणि भाजपात युतीवरून वाद निर्माण झाल्याचं चित्र, बाळा भेगडेंना कोणी विचारत नाही, सुनील शेळकेंची टीका, तर राष्ट्रवादीच्या नेत्यांना माझी ओळख समजेल असं उत्तर बाळा भेगडेंनी शेळकेंना दिलंय। हर्षवर्धन पाटील आणि मी दोघेही एकत्र, आम्हाला प्रचाराची गरज नाही, मंत्री दत्तात्रय भरणे यांचं वक्तव्य, अंकिता पाटलांचा आपण प्रचार करणार, दत्ता भरणे यांची माहिती। कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांचे चिरंजीव श्रीराज भरणे पंचायत समिती निवडणुकीच्या रिंगणात, श्रीराज भरणे थोड्याच वेळात उमेदवारी अर्ज दाखल करणार। रत्नागिरीच्या चिपळूणचे आमदार शेखर निकम यांच्या पत्नी पूजा निकम निवडणुकीच्या रिंगणात, अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून निवडणुकीत स्वबळावर लढण्याचा इशारा, पूजा निकम यांच्या उमेदवारीमुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह। चिपळूणमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव आणि दादांच्या राष्ट्रवादीचे आमदार शेखर निकम यांची भेट, उमेदवारांचे अर्ज भरताना दोघांची भेट। वर्धा नगर परिषदेत उपाध्यक्ष पदासाठी भाजपचा नवा फॉर्म्युला, 4 नगरपालिकेत एका नगरपालिकेत 2.5 वर्षांनी नगर उपाध्यक्ष बदलणार। साताऱ्याच्या माणमधील आंधळी जिल्हा परिषद गटातून शेखर गोरे यांच्या पत्नी
सोनल गोरेंनी उमेदवारी अर्ज भरला। उमेदवारी अर्ज भरताना सोनल गोरेंकडून जोरदार शक्ती प्रदर्शन। सातारा जिल्हा परिषदेच्या निवडणुकीआधी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस। निवडणूक कार्यालयात उमेदवारी अर्ज भरण्यासाठी हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थिती। खेड जिल्हा परिषद गटातून भाजपच्या ऋषिकेश धायगुडेंनी उमेदवारी अर्ज भरलाय। मीरा भाईंदर पालिकेच्या निकालानंतर प्रभाग 20 मधील मनसेच्या पराभूत उमेदवार दृष्टी घाग यांची ईव्हीएमवर टीका। दृष्टी घाग यांनी प्रशासनाला आव्हान देत लावले बॅनर। बॅलेटवर निवडणूक घ्या, तुमची खरी जागा समजेल, बॅनरवर उल्लेख। छत्रपती संभाजीनगरमध्ये अजितदादांची राष्ट्रवादी जिल्हा परिषद स्वतंत्र लढणार। सूत्रांची माहिती, महापालिकेप्रमाणे जिल्हा परिषदही स्वतंत्र लढवण्याची शक्यता। वैजापूरमधील भाजपच्या नाराज उमेदवारांशी दादांची राष्ट्रवादी संपर्क करण्याची ही शक्यता। गिरीश महाजन आज नाशिकमध्ये नवनिर्वाचित नगरसेवकांची बैठक घेणार। पक्षातील निवडणूक काळातील आणि आताच्या वातावरणाचा आढावा घेणार। नाशकात भाजपचे 72 नगरसेवक महापौर पदासाठी रस्सीखेच। चंद्रपूर आणि अकोल्यात काँग्रेस सत्ता स्थापन करणार। चंद्रपुरात काँग्रेसचा महापौर असेल। चंद्रपुरात भाजपकडून काँग्रेस नगरसेवकांचा घोडेबाजार करण्याचा प्रयत्न। काँग्रेसचे निरीक्षक कुणाल चौधरी यांची टीका। छत्रपती संभाजीनगरातील पैठणमध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी राजकीय हालचालींना वेग। दत्तात्रय गोरडेंच्या भाजप प्रवेशानंतर भाजप शिवसेना युतीवर प्रश्नचिन्ह। काँग्रेसचा गट शिंदे सेनेत प्रवेश करण्याच्या तयारीत असल्याची ही चर्चा। लातूरच्या अहमदपूरमध्ये ऐनवेळी भाजप आणि दादांच्या राष्ट्रवादीची युती झाल्यानं अनेक निष्ठावंत इच्छुकांना फटका बसलाय। मंत्री बाबासाहेब पाटलांच्या समर्थकांची उमेदवारीही कापली। सांगलीच्या एरंडोली गटातून भाजपच्या इच्छुक उमेदवार जयश्रीताई पाटलांनी भरला उमेदवारी अर्ज। चक्क बैलगाडीनं भव्य शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला। बैलगाडी रॅलीनं वेधलं सगळ्यांचं लक्ष। पुण्याच्या भोरमध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी भाजपच्या उमेदवारांनी अर्ज भरलाय। भाजप नेते संग्राम थोपटे यांच्या नेतृत्वात भोर शहरातून पदयात्रा काढत जोरदार शक्ती प्रदर्शन। गडचिरोली देसाईगंज नगर परिषदेत नगराध्यक्षासह 4 नगरसेवकांचं पद धोक्यात। जात पडताळणी प्रकरण न्यायालयात। जात वैधता पडताळणी प्रमाणपत्र सादर करण्यासाठी पुरावे नसल्याचाही आरोप। जळगावातील भाजपचे सर्व नवनियुक्त नगरसेवक मंत्री गिरीश महाजन यांच्या भेटीला। भाजपचे आमदार सुरेश भोळेंसह सर्व 46 नगरसेवक नाशिकला रवाना। धाराशिवमध्ये भाजप शिवसेना युतीवरून शिवसेनेत गटबाजीचं चित्र। तानाजी सावंतांच्या बैठकीकडे राजन साळवी आणि सरनाईकांची पाठ। एकीकडे सरनाईकांकडून धाराशिवमध्ये भाजप शिवसेना युती जाहीर, तर दुसरीकडे सावंत निवडणुकीत स्वतंत्र उमेदवार देणार असल्याची सूत्रांची माहिती। सोलापुरात पवारांच्या राष्ट्रवादीत नाराजीचं चित्र। अभिजित पाटलांकडे एबी फॉर्म वाटपाचे अधिकार आल्यानं कल्याण काळे नाराज। भोसेगावचे सरपंच गणेश पाटीलही नाराज। कल्याण काळे आणि गणेश पाटील भाजपत जाण्याची शक्यता। वाशिम जिल्ह्यात गाव स्तरावर होणार लाडक्या बहिणींच्या कागदपत्रांची पडताळणी। राज्य शासनाच्या जिल्हा महिला बाल कल्याण अधिकाऱ्यांना सूचना। मुंबईचा महापौर अजून जाहीर झाला नसला तरी प्रशासनाकडून महापौर बंगल्याची डागडुजी। गेली 3.5 वर्ष बंद असलेला बंगला आता सुरू होणार। मुंबईत प्रथम नागरिक निवासस्थान आता खुलं होणार। अहिल्यानगरमध्ये त्र्यंबकच्या ब्रह्मगिरी पर्वत प्रदक्षिणा मार्गात भाविकांवर सशस्त्र दरोडा। कोयता आणि चाकूचा धाक दाखवत सोन्याचे दागिने लुटले। 6 जणांना अटक। घोटी पोलिसांची कारवाई। यवतमाळच्या पांढरकवडा येथील राष्ट्रीय महामार्गावर विद्यार्थ्यांचं आंदोलन। शाळेत जाण्यासाठी भुयारी मार्ग करण्याची विद्यार्थ्यांची मागणी। विद्यार्थ्यांनी उड्डाणपुलाखाली केलं आंदोलन।